तर निफाडलाही अवकाळी पावसानं चांगलं झोडपलंय। काढून ठेवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे चिंतेत सापडले। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। विशेष म्हणजे या संकटाचा सर्वाधिक फटका निफाडच्या वाकद येथील अरुण बडवर या दिव्यांग शेतकऱ्याला बसलाय। शारीरिक अडचणींवर मात करून शेती करणाऱ्या या शेतकऱ्यानं मोठ्या मेहनतीनं कांद्याचं उत्पादन घेतलं होतं। मात्र अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा भिजून नुकसान झालंय। तर या शेतकऱ्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। ऐन उन्हाळ्यामध्ये आता अवकाळी पावसाने मोठा हाहाकार केल्याचे यावेळी दिसून येत आहेत। आपण निफाड तालुक्यातील वाकद शिवारात उभे असून आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे अक्षरशः काल झालेल्या अवकाळी व वादळी वाऱ्याच्या पावसाने नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं, द्राक्ष उत्पादकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघितलं या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा हा विक्रीसाठी काढून ठेवला होता, मात्र आलेल्या पावसाने अक्षरशः हा कांदा पूर्णपणे भिजला गेलेला आहे। आपल्यासोबत हेच कांदा उत्पादक शेतकरी, काय सांगाल की काल पाऊस झाला, काय परिस्थिती होती? आमच्याकडे परवा थोडा पाऊस झाला, पण काल इतका अवकाळी पाऊस, अचानक पाऊस आला। आम्ही कांदे काढत होतो, कांदे काढता काढता लगेच पावसानं सुरुवात केली। अचानक निम्मे कांदे काढले, ते कापायचे सुद्धा कापता सुद्धा आले नाही। पावसानं लगेच घाई करून आम्हाला बाहेर निघावं लागलं। पाऊस इतका अचानक आला की कुठं म्हणजे काही सूचना असं झालं। कांदा काढणीचं काम चालू होतं, एक तर सरकारचा कलथान कारभार, मार्केट बंद आणि कांद्याला अजिबात भाव नाही म्हणजे भावच नाही अजिबात कांद्याला। पगार कसा करायचा लेबर लोकांचा, किंवा गहू, कांदे, द्राक्ष सगळ्या पिकांचे नुकसान झाले, मका पण नुकसान झालेलं आहे। एकूणच बघितलं तर अक्षरशः आलेल्या या अवकाळी पावसाने नक्कीच निफाड तालुक्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे विविध पिकांचं नुकसान झाल्याची यावेळी परिस्थिती निर्माण झाली आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, निफाड।